वेढा कायम आहे। पावसानं उसंत घेतलेली असली तरी मात्र मिठागर परिसर जलमयच आहे। मिठागरामध्ये सुमारे 150 कुटुंबांचं वास्तव्य आहे। आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडून माहिती घेऊयात। विजय, इकडच्या पाण्याचा निचरा का होत नाहीये, काय परिस्थिती आहे? निश्चितच वृषाली, मी आता मिठागरा ज्या ठिकाणी 150 कुटुंबांचं वास्तव्य आहे त्या मिठागराच्या समोर उभा आहे। आपण जर बघितला तर या मिठागराला जवळपास आतमध्ये 400 कुटुंब राहतात आणि कालपासून पावसानं उसंत घेतलेली आहे। मात्र मिठागराचा जो पाण्याचा वेढा जो आहे हा अद्यापही जसाच तसा आहे आणि आतमध्ये जवळपास 150 कुटुंब राहतात। अनेक कुटुंबांची हे सर्व मोलमजुरी करणारे कुटुंब आहेत आणि त्यांचा जो आजूबाजूला पूर्ण मिठागराला जो पाण्याचा वेढा टाकलेला आहे, सर्व आजूबाजूचा परिसर जर बघितला तर सगळीकडे आपण पाहाल तिकडं पाणीच पाणी या ठिकाणी दिसत आहे। स्वतः हे मिठागरातले काही नागरिक आहेत जे की मिठागरामध्ये जवळपास गुडघाभर पाण्यामधून या ठिकाणी त्यांचा अन्न पाण्याची व्यवस्था जी आहे अद्याप झालेली नाहीये। नेमकं कसे आलात तुम्ही? आता सध्याची स्थिती काय आतमधली? आतमधी बहुत खराब है आज। कोई कल से सेवा करने के लिए कोई भी नहीं आया, खाना बना देने के लिए भी कोई भी नहीं आया, कुछ भी ध्यान नहीं देता है नगर पालिका वाले। कितना लोग हैं अंदर? अंदर 150 400 500 आदमी रहेगा अंदर। और पानी कितना है? पानी कमर से ऊपर है, इतना इतना पानी है गांव में भी। अभी स्थिति क्या है? स्थिती आता बरोबर आहे, पण काय कोण नगरपालिका कोण ध्यान देत नाही। एवढा पाणी मुलं बिल छोटे मुलं आहेत, कसं जाणार हो? निश्चित वृषाली, आपण जर बघितलेलं आहे तर मिठागराला पूर्णपणे अद्यापही पाण्याचा वेढा आहे। प्रशासनाकडून सांगितलं जाते की त्यांना पूर्ण जेवण वगैरे वाटलं जाते, मात्र अद्यापही त्यांचं जी खाण्याची व्यवस्था आहे ती झाली नसल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आपण जर पूर्ण परिसर जर बघितला तर हा पाण्यानं वेढलेला परिसर आहे आणि एकूण 400 कुटुंब नागरिक जे आहेत हे या ठिकाणी राहत असतात। जवळपास 150 कुटुंब आहेत। इथून आतमध्ये जवळपास अर्धा किलोमीटरवरती ही मिठागराची वस्ती आहे आणि दरवर्षी या मिठागराच्या वस्तीला पाणी भरल्या जाते। आजूबाजूचे नाले जे आहेत हे तुडुंब भरले असल्यामुळे हे पाण्याचा निचरा जो आहे हा होत नाहीये। काल जवळपास छाती इतकं पाणी या सगळ्या मिठागराला वेढा घातलेला होता। या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।